काल परवाच न्यूजपेपरमध्ये एक गोष्ट मी वाचली याच्यामध्ये की एका मुख्याध्यापकाने स्वतः सुसाईड केलं, सोबत कुटुंबाला पण विष पाजलं आणि कारण होतं स्टॉक मार्केटमध्ये 2 करोड रुपयांचा झालेला लॉस. आणि ती व्यक्ती होती एक शिक्षक. हे सगळं मॅनेज नाही झालं. आणि एकच गोष्ट नाहीये, रिसेंटलीच गेल्या वर्षी नाशिकचीच गोष्ट होती. 28 वर्षाचा तरुण मार्केटमध्ये आला, 16-17 लाख रुपये गेले, सुसाईड. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता पुण्यातलाच कुठला तरी, जवळपास स्टॉक मार्केटमध्ये 10-15 लाख रुपये घालवले, तणावामध्ये आलं ना आत्महत्या केलीची नोंद आहे. रिसेंट केरळमध्ये पण एक गोष्ट घडली होती की जवळपास एक थॉमस नावाचा व्यक्ती होता, बरोबर 2 कोटी रुपयांचं कर्ज मार्केटमुळे झालं, नैराश्यामध्ये गेला, पुन्हा सुसाईड केलं. याच्यामध्ये सेम कंडिशन एका रिटायर्ड IPO ऑफिसरची पण झाली. म्हणजे साहजिक आहे, भला मोठा पैसा आला असेल त्याच्यामध्ये, 8 कोटी रुपये लॉस झाला. त्यानंतर त्यांनी स्वतःचं आयुष्यामध्ये संपवलं. आणि हा एकटाच प्रकार नाही, असं तुम्हीही पेपरमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकताय, वाचताय. आणि गेल्या काही वर्षात भारतात ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केट लॉसमुळे मानसिक तणावाखाली गेलेले अनेकांची गोष्टी समोर आल्यात. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट माहिती याच्यामध्ये काय आहे की भारतात स्टॉक मार्केट लॉसमुळे किती लोक आत्महत्या करतात, बरोबर, तर याचा अधिकृत आकडाच उपलब्ध नाहीये. म्हणजे समस्या इतकी मोठी आहे, तिचीच गणना होत नाहीये आणि याच्यावर कोण डिटेल बोलायलाच तयार नाही याच्यामध्ये. आणि सिंपल गोष्ट आहे ना, एक सेबीचा स्टडी काय सांगतो की फ्युचर अँड ऑप्शन्स तुम्ही जर करताय, बरोबर, तर याच्यामध्ये 100 पैकी 90% लोक लॉस करतात, 10% लोकच अप्रॉक्स काय करतायत त्याच्यामध्ये तर प्रॉफिट करतायत. मग साधा सिंपल प्रश्न असा आहे की जेव्हा इतके लोक ऍक्च्युअल मध्ये पैसा गमवतायत, तेव्हा काही लोक फक्त पैसेच नाही तर आयुष्याची आशाही गमवून बसतात. आणि आज आपण अशा स्टॉक मार्केटच्या एका काळ्या बाजूबद्दल पण बोलणार आहे की त्याच्याबद्दल कोण बोलत नाही, कोण याच्यावर प्रकाश नाही टाकत किंवा बऱ्याच वेळेला फोकस नाही केला जात. कारण हे जर तुम्ही आज समजून घेतलं तर साहजिक आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चालेल, पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कोणाचं तर आयुष्य वाचू शकतं. ट्रेडिंगचं एक स्वप्न आपण बऱ्याच वेळेला बघतो, कारण आम्ही हे 10 वर्षापासून आम्ही एज्युकेशन देतोय, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवतोय. पण आज एक गोष्ट जर बघितली, इंस्टाग्राम उघडा, युट्यूब उघडा, तर सगळीकडे एक गोष्ट खूप वेळा दिसते की एका दिवसामध्ये 50,000, 1 लाख कसा प्रॉफिट कमवला, बरोबर. आणि बऱ्याच वेळेला अशी गोष्ट जाणवते की जॉब सोडा आणि एक फुल टाइम ट्रेडर बना. आणि हे बघूनच बऱ्याच वेळेला नवीन लोक मार्केटमध्ये येतात, त्यांनाही वाटतं खूप सारा पैसा आहे. काही लोक आलिशान गाड्या दाखवतात त्याच्यामध्ये, बरोबर, मी कसं दुबईला गेलो, मी कसं कुठल्या मार्केटमधून कमवलं, हे बऱ्याच वेळेला बिंबवलं जातं आणि लोकांना फक्त तेच जास्त आवडतं. आणि लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट काय होते, लोकांना वाटतं अरे चला कॉन्फिडन्स वाढला, मी पण हे करू शकतो, आणि 4-2 गोष्टी केल्या, 10-15 व्हिडिओ बघितले की मला मार्केट समजलंय. पण मार्केटमध्ये सगळ्यात धोका जो असतो ना, तो लॉस नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. कारण एक लॉस जो ओव्हर कॉन्फिडन्स मुळे येतो, तो सगळा खेळ बदलू शकतो, बरोबर. मग महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा, तुम्हाला मी आज फक्त काय प्रॉब्लेम्स येत नाही सांगा, आपण ऍक्च्युअली काय केलं पाहिजे लक्षात ठेवा, बरोबर. आणि ह्याच्यावर जर काम केलं ना, तर अशी वेळ कोणावरही नाही आली पाहिजे. कारण काय होतं बघा, कोणीतरी एका लहान माणसाने म्हणलेलंच आहे की जिसका नाम होय वही बदनाम है. स्टॉक मार्केटची अवस्था तशीच झाली आहे. ऍक्च्युअली हे टूल आपण खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो, पण त्याचा गैरवापर जर झाला तर आपल्याला काय होतंय की खूप मोठा प्रॉब्लेम येतोय आणि सगळे सिस्टीम कोलॅप्स होतीये. एक सिंपल गोष्ट बघा ना, समजा एखाद्या व्यक्तीने 1 लाख गमावले, तर काय होतं, त्याच्याकडे नॉर्मल 2 पर्याय असतात. बघ, पहिली गोष्ट म्हणजे जो लॉस आहे तो ऍक्सेप्ट करणे, पुढे जाणे. दुसरी गोष्ट काय, तर तोटा लगेच रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणे. आणि बहुतेक लोक ऑप्शन 2 सिलेक्ट करतात. तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल. म्हणजे ते काय करतात की पोझिशनचं सायझिंग वाढवतात, बरोबर, त्याच्यामुळे लिव्हरेज वाढवून घेतात आणि रिस्क मोठी घेतात. कारण त्यांना असं वाटतं की आधी माझ्याकडे 4-2 प्रॉफिट खूप मोठे झाले होते, आता पण मी करू शकतो. आणि इथंच ऍक्च्युअल गेम सुरू होतो, बरोबर. आणि रिकव्हरी ट्रेडिंग हे सगळ्यात मोठं डेंजर टूल आहे आताच्या कंडिशनला. कारण एक ट्रेड दुसऱ्या ट्रेडला जन्म देतो, एक रिस्क, मोठी रिस्क घ्यायला लावते आणि लॉस वाढत जातो. आणि काही दिवसात 1 लाखाचा लॉस हा 5 लाख, 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त हळूहळू वाढत होतो. आपल्याला कधीच कळत नाही, कारण आपण बऱ्याच वेळेला स्वतःच्या मिस्टेक कधीच ऍक्सेप्ट नाही करत. आपण नेहमी दुसऱ्या गोष्टींना नाव ठेवतो, अरे ह्या गोष्टीमुळेच माझा लॉस झाला होता, आता मी करूया. पण ऍक्सेप्ट करा, जी गोष्ट मला येत नाही ती मी का करू, बरोबर. कारण जवळपास 80 ते 90%
90% जे काही ब्लाइंड ऑप्शन ट्रेडर्स आहेत ना ते लॉसच करतात आणि याच्यामध्ये रिटेल ट्रेडर्सचा जो काही लॉस आहे जवळपास 2 लाख कोटींच्या पण घराच्या पुढे. आणि ही जर आकडेवारी माझी नाही, सेबीची, तुम्ही पण मोबाईलवर पाहत असाल, ऐकत असाल, तुम्हालाही समजली असेल, बरोबर. कारण याच्या मागचं सिंपल गोष्ट आहे सोशल मीडिया, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्याबद्दलच आपण एक चांगला व्हिडिओ सोशल मीडियापासूनच बघतो याच्यामध्ये, म्हणजे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघणे. बघा, प्रॉफिट बघणं काही चुकीची गोष्ट नाहीये, पण तुम्ही त्याला काय सायकोलॉजीने घेताय, लक्झरी कार्स, फॉरेन ट्रिप्स, ट्रेडिंगची लाईफस्टाईल, बरोबर. आणि हे आपण बऱ्याच वेळेला बघतो. त्याच्यामुळे काय होतं, लॉस करणाऱ्या ट्रेडरला पण वाटतं की मीच फक्त फेल झालोय आणि इथूनच ऍक्च्युली सुरुवात होते मेंटल प्रेशरायझिंगची. कारण त्यांना असं वाटतं की जगामध्ये सगळेच लोक प्रॉफिट करतात त्याच्यामध्ये, त्यामुळे पैसा नाही तुटत त्याच्यामध्ये किंवा लॉस नाही होत, तर मानसिकता ब्रेक होते याच्यामध्ये. आणि खरं सांगायचं म्हणजे काय, तर साधी सिंपल गोष्ट आहे. बघा, लोक पैशामुळे नाहीत तुटत, ते पहिल्यांदा मनाने तुटतात. ब्रेक होतं माइंड तुमचं आणि त्यांना वाटतं अरे मी तर स्वतः चूक केली पण माझी फॅमिली निराश झाली, मी चुका केल्या, मी पुन्हा उभं नाही राहू शकत. मग झोप उडाली की अनेक्झिटी वाढते आणि फोनवरील ट्रेडिंग ऍप सतत उघडले जातात, चार्ट सतत बघितले जातात. आणि ह्या सगळ्यामुळे फक्त लॉसच नाही तर पहिल्यांदा मानसिकता तुटते, लक्षात ठेवा. आणि खरं सांगायचं झालं तर लोक पैशामुळे नाहीत तुटत, बऱ्याच वेळा लोक मेंटली किंवा मनाने ब्रेक होतात आणि त्यांना असं वाटतं की अरे मी स्वतःचं नुकसान नाही केलं, मी फॅमिलीचं नुकसान केलं, मी चुका केल्या, मी पुन्हा नाही उभं राहू शकत. आणि याच्यामुळे काय होतं की झोप उडते, एन्झायटी वाढते आणि फोनवरील ट्रेडिंग ऍप मग आपण नॉर्मली सारखं उघडायला सुरुवात करतो, चार्ट सारखे बघितले जातात. आणि काही लोक मग घरच्यांपासून ही गोष्ट लपवतात आणि हळूहळू समस्या आर्थिक राहत नाही तर ती मानसिकता बनते. लक्षात ठेवा, ह्याच्यावर फोकस करणं खूप सारं गरजेचं आहे. कारण प्रत्येक ट्रेडरने हे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एक 5 रूल मी तुम्हाला क्विकली सांगतो. लक्षात ठेवा, हे रूल तुम्हाला ऑलवेज टिकून ठेवताल. कारण ही गोष्ट जितकी चांगली आहे, बघा कुठली गोष्ट जितकी चांगली आहे ना तेवढीच वाईट पण आहे. म्हणजे पहिली गोष्ट एक तुम्ही सिंपल फॉलो करा लाईफमध्ये रूल, की कधीही लोन घेऊन अजिबात ट्रेडिंग करू नका. लोन घेऊन ट्रेडिंग केलं तर तुम्ही नेहमी अग्रेसिव्ह राहताल आणि जिथे अग्रेसिव्ह होतो तिथे रिस्क वाढते. कारण स्टॉक मार्केटमध्ये क्विक मनी कधीच बनत नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही इमर्जन्सी फंड असतो, म्हणजे कॉलेजचे स्टुडंट असतात, घरून काही पैसे दिलेले असतात ते वापरतील किंवा आपण काही बँक अकाउंटमध्ये ठेवले असतील, ते कधीच पैसे मार्केटमध्ये इक्विटीमध्ये शॉर्ट टर्मसाठी अजिबात टाकू नका, इंट्राडेसाठी तर अजिबात टाकू नका. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे एक ट्रेडमध्ये कधीच मोठी रिस्क घेऊ नका. तुम्हाला आठवते 2016 साली मी स्वतःची ह्या फील्डमधली एज्युकेशनची जर्नी सुरू केली. पहिल्या दिवसापासून आम्ही गोष्ट कंपल्सरी सांगतोय, म्हणजे 80-20 पॅटर्न वापरा. आणि आज मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय की माझे जे काही स्टुडंट असेल त्यांना आठवत असेल की तुमचं जे काही गोल आहे याच्यामध्ये तर 80% हे नेहमी लॉंग टर्म ठेवा. जी रिस्क घ्यायची, जे ट्रेड करायचे हे फक्त 20% मध्येच करा. कारण याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरल्या, भले लॉस झाला तरी तुमची मोठी कॅपिटल बचवलेली असेल आणि मार्केटमध्ये ऍक्च्युअल पैसा हे लॉंग टर्म मध्येच क्रिएट होतो, शॉर्ट टर्म मध्ये नाही बनणार. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, बरोबर. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर सलग लॉस होतोय ना तर थोडा ब्रेक घ्या, थोडा पॉज घ्या, बरोबर. थोडं चर्चा करा वेगवेगळ्या लोकांसोबत, काय होते, काय केलं पाहिजे, पोझिशन साइजिंग कमी करा, लक्षात ठेवा. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटल प्रेशर जर वाढत असेल ना तर मदत मागायला लाजू नका. लक्षात ठेवा, मदत म्हणजे काय, तर जे एक्सपर्ट त्यांच्याशी चर्चा करा. आणि काहीच नसेल होत तर माझा म्हणणं ट्रेडिंग डायरेक्टली बंद करा. याच्यापेक्षा भरपूर उपलब्ध पर्याय आहेत मार्केटमध्ये की ट्रेडिंग हेच काही नाही की क्विक मनी नाही बनणार कधी याच्यामध्ये. त्यामुळे होतंय बंद करून टाका, नाही जमत बंद करून टाका. त्यापेक्षा इन्व्हेस्टर बना. इन्व्हेस्टर हा लॉंग टर्म मध्ये टिकतो, टेन्शन कमी राहतं, चुका सावरायला वेळ मिळतो. त्यामुळे मित्रांनो, मार्केट उद्या पण उघडणार आहे, बरोबर. पुढची अपॉर्च्युनिटी पुन्हा येणार आहे, संधी पुन्हा येणार आहेत. जसे फॉल आले होते तशा रॅलीज पण पुन्हा येणार आहेत. परंतु पैसा जर आपण गमावला याच्यामध्ये, ओके, तर लक्षात ठेवा तो पुन्हा कमवता पण येतो, पण जे आयुष्य आहे ना ते पुन्हा मिळणार नाहीये, ते एकदाच दिलेले प्रत्येकाला याच्यामध्ये. त्यामुळे समजा ट्रेडिंग करायची, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ओके, पण रिस्क पैशावर घ्या ना, आणि ती पण लिमिटेड घ्या. जेवढी रिस्क ॲपेटाईट प्रत्येकाची असते ती ओळखा, मी किती रिस्क घेऊ शकतो, त्याच्या पुढे जाऊच नका, बंद करून टाका. त्याच्या पुढे नाही जात असं समजा की मला नाही येत, ओके. कारण रिस्क आयुष्यावर नाही घ्यायची. आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलाय की चुका करताय ना, काय महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हा व्हिडिओ प्रत्येक ट्रेडर पर्यंत पोहोचवा. याच्यामध्ये कदाचित मी अजून काही व्हिडिओज घेऊन येईल याच्यामध्ये, कारण जो काही व्हिडिओ तुम्ही शेअर केला ना ह्याच्यामुळे कोणाचा पोर्टफोलिओ नक्कीच नाही बनणार, पण एखाद्याचं आयुष्य वाचू शकेल. एखाद्याचं चुका करतो तर बाहेर पडेल. माझं म्हणणं, योग्य वेळी बाहेर पडणं पण एक योग्य डिसिजन असतो, बरोबर. आणि चांगलं काय, वाईट काय हे ओळखून घ्या आणि अशाच माहितींसाठी आमच्या सोबत राहा.